बघा एक गाडी कंपनीच्या गेट समोर आहे MH47AB 5556 जी कोणाची गाडी असेल तुम्ही गाडीची कंपनी समोर लावली थोडासा अडथळा निर्माण झालाय MH47AB 5556 मॅचला सुरुवात झाली आहे. एक महत्त्वाचा सामना ज्या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना पराभूत झाले होते त्यांच्यामधील सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. ACS वॉरियर्स आणि रॉयल बालाजी यांच्यामधील मॅच. पहिल्या चेंडूवर मात्र धाव पूर्ण केली गेली आहे. दोन्ही टीमला विनंती आपला अतिरिक्त खेळाडू कृपया इकडे पाठवायचा. मॅच सुरू झालेली आहे त्यामुळे दोन्ही टीम विनंती आहे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू नाही आलेला आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. धावा 4 चौकार. वैभव गोलंदाजीसाठी येतील. वैभव गोलंदाजीसाठी आलेत. पार्थ मोरे, वैभव पवार आणि पहिल्याच बॉलवर मिड विकेटच्या दिशेने पार्थ बॉलला ढकलताय. तिकडे एक रन मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे. पहिल्या षटकात 11 धावा. एक चांगली आश्वासक सुरुवात जरूर झाली होती विकेट न गमावता आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र इकडे असेल. रॉयल बालाजी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ACS वॉरियर्स. असा संघ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. 6 षटकांच्या लढती व्यावसायिक गटाला देखील आता थोड्या वेळानंतर इकडे सुरुवात होणार आहे. यावेळेला फुल टॉस. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. गॅप होता त्याच दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पंच मात्र या ठिकाणी घोषित करतायत नो बॉल.
आणखीन एक बिग हिट यावेळेला पुल केलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात बॅटर जयराजच्या बॅट मधून सिक्सर. ठिकाणी आहे कारण जरी एक पराभव झाला असेल संधी अजूनही कायम आहे आणि त्यामुळे प्रयत्न इकडे होतोय मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा. फायदा होता, संधी होती आणि त्या संधीचं सोनं इकडे होतंय. धावसंख्या झालेली आहे ती 23. पहिला डाव सुरू आहे. दुसऱ्या डावात देखील ही मॅच रंगेल कारण मोठमोठे खेळाडू दुसऱ्या डावात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणखीन एक बिग हिट. हल्ला तर चढवलाय, फिल्डर आलेत मात्र त्या ठिकाणी. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली जाते. आहेत त्यांच्या साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पार्थ मोरे यांना आपण पाहतोय. एसीएस वॉरियर्स एका बाजूला, रॉयल बालाजी एका बाजूला आणि इकडे गोलंदाज वैभव यांनी मात्र घेतलेली विकेट पाहायला मिळाली. वैभवने विकेट घेतली आहे, सुरुवात केली. इकडे पहिल्या षटकात विकेट नव्हती आली, त्या उलट धावसंख्या खूप मोठी उभी राहिली होती. यावेळेला फटका फसलाय. आणखीन एक या ठिकाणी संधी जरूर होती आणि जरी कॅच आउट नसतील झाले तर त्याच बॅटरला मात्र रनआउटच्या स्वरूपात मागे पाठवण्याचं काम इकडे केलेलं आहे. आणखीन एक धक्का. त्यामुळे पुन्हा थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. वैभव गोलंदाजीसाठी आलेत. वैभव पवार यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. प्रज्योत अंबिरे. धावा करावे लागतील या टीमला सुद्धा कारण सुरुवात चांगली झाल्यानंतर आलेल्या या बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत. पार्थ मोरे यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत अंबिरे दाखल झालेले आहेत. रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. स्वरा युवा ग्रुपची ही भव्य दिव्य पालघर जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग आमदार चषक आज महत्वाचा दिवस. यावेळेला ऑफ्टमचा बॉल खेळायचा होता मात्र मिड विकेटला लाईन मध्ये नाही येऊ शकले. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर जे कमबॅक केलंय ते लाजबाब होतं. मागील 3 बॉलवर धावच नाही येऊ दिली. थोडंसं शफल होऊन खेळायचं होतं मिड विकेटला परंतु बॉल थोडासा जास्त बाहेर टर्नही झाला आणि त्याच्यामुळे बॅटच्या पट्ट्यात नाही आला. थोडासा खाली सुद्धा राहिला होता. स्वरा युवा ग्रुपची स्पर्धा आपण पाहतोय. बिग हिट. या वेळेला मात्र अंदाज घेतला बॉलचा आणि टोलावला हा बॉल सीमारेषा पार. षटकार. कक्ष आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि संगीत कक्षामधून खूप चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 विकेट माघारी आणि धावसंख्या झालेली ती 29 धावा. 29 धावा धाव फलकावर. पाहूया गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संतोष जाधव यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर अजूनही येणं बाकी आहे. 2 विकेट आलेले आहेत. प्रज्योत मैदानात आलेत. पार्थ देखील आता हळूहळू लयमध्ये येऊ लागलेले आहेत. पार्थ मोरे आणि प्रज्योत अंबिरे या दोघांना आता इकडनं आपल्या टीमचा डोलारा सावरावा लागेल. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल चांगल्या सुरुवातीनंतर. पंचांचा इशारा. बॉल पाहिजे. बॉल
संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना एका मंचावर आणण्याचं काम या स्पर्धेने मागील 3 पर्व केलंय, 3 वर्ष केलंय. तिसरं पर्व आपल्या वेटीला आलेलं आहे. कुणी जव्हार वरून, कुणी जर पाहिलं तर मोकाड्यावरून, कोणी विक्रमगडवरून, कोणी वाड्यावरून, कोणी तलासरीवरून, कोणी डहाणूवरून, कोणी पालघरवरून, कोणी वसईवरून अशा विविध तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मात्र घमासार रंगतंय. विविध ठिकाणचे संघमालक सुद्धा आहेत आणि संघमालकांचा उद्देश एकच आहे, चॅम्पियन व्हायचं जिल्ह्याचं. जिल्ह्याची प्रीमियर लीग जिंकायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न मात्र इकडे संघमालक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जोर लावत आहेत. कारण प्रत्येकाला वाटत असतं आपली टीम जिंकावी, आपण पुरस्कृत केलेली टीम जिंकावी. आणि IPL प्रमाणे आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर चुरस आता निर्माण झालेली आहे. प्रज्योत आंबेरे समोर जर पाहिलं तर संतोष जाधव ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, वेगात होता परंतु अचूकतेवर नव्हता. पंच सुमित व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 30 धावा धाव फलकावर. संतोष फुलटॉस प्रज्योत साठी एक मेजवानीच होती जणू काही आणि या बॉलला खूप लांब पाठवलंय. सीमारेषा पार षटकार. इकडे संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा घेतला. याही वेळेला समोर लॉफ करतायत परंतु तिकडे फिल्डर आलेत. लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरा हल्ला करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नात संतोषला यश मिळतंय. एक चांगली कॅचही पकडली गेली विकास यांनी आणि प्रज्योत आंबेरेच्या रूपात आणखीन एक धक्का बसलाय. मॅचच्या दिशेने या ठिकाणी 36 धावा धाव फलकावर आहे. आणखीन एक विकेट आलेली आहे आणि पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. नवीन बॅटर आले निनाद, चांगला बॉल, त्याचा सन्मान दिला, ढकललं लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मिळेल. धावफलक जर पाहिलं तर आता 1 ने पुढे जाईल. 37 धावा धाव फलकावर. धावसंख्या चांगली आहे, धावसंख्या ही चिंतेची बाब नाहीये, विकेट ही चिंतेची बाब असू शकते कारण 3 विकेट आलेल्या आहेत महत्वाच्या. या डावाला पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र आता पार्थ आणि निनाद यांना करावं लागेल. यावेळेला बी गीट बॅटच्या पट्ट्यातच बॉल आला आणि हा खेळाडू एकदा का पट्ट्यात बॉल आला की कार्यक्रम करतो बॉलचा. 6 धावांवाला षटकार. फेकून दिलाय लांबवर आणि एक मोठा स्ट्रोक इकडे आलाय. पार्थ बोरे खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. कमी गतीचा बॉल, मनगटी फटका खेळलाय, ऑन साइडला बॉल ढकललाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येत आहेत. खूप म्हणजे जसा स्लोअर वन टाकला फलंदाजांनी लगेच ओळखला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉलला ढकलण्याचं काम तिकडे केलंय. चांगला संघर्ष पाहायला मिळतो दोघांमधील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. तिसरी ओव्हर सुरू असताना 44 म्हणजे एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनेची वाटचाल आहे. विकेट गेल्यात परंतु त्याचा दबाव येऊ द्यायचा नाही, ही रणनीती पार्थ मोरे यांनी सलामीला आलेले त्यांनी बनवलेली आहे. आणि आता निनाद कशा प्रकारची त्यांची साथ देतात पाहिजे. निनाद पाटील
स्लोवर वन हाही ओळखला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. या 50 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. खूप चांगली कामगिरी इकडे होताना पाहिलं म्हणजे एसीएस. याच धावगतीने धावा जर येत राहिल्या तर 100 व्हायला देखील हरकत नाहीये. परंतु सुमित ढेकळे असे कर्णधार आहेत, कमबॅक करणं जाणतात. त्यांचं नेतृत्व अख्ख्या भारताने पाहिलंय आणि तेच यशांच्या मागे सुद्धा आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, प्रॉपर लाईन मध्ये नाही आले. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहिला मिळतात. विकास पुन्हा एकदा आलेत. पहिला बॉल चांगला पाहिला मिळाला. पार त्यांनी पहिलंच ठरवलं होतं रिव्हर्सच्या पद्धतीने बॉल खेळायचा आहे, परंतु बॉल थोडंसं जास्त टर्न झाला आणि कमी गतीने आला, बॅटच्या पट्ट्यावर आला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारे कमबॅक करावं लागेल. पार्थने देखील काही चेंडू खूप जबरदस्त चांगल्या पद्धतीने खेळले. निनाद त्यांची साथ देण्यासाठी आलेत, त्यांनीही मोठा फटका खेळलाय. समोर पुन्हा एकदा उडवला हा बॉल आणि त्या ठिकाणी एफर्ट्स मात्र लाजबाब आहेत. पाहूयात काय होईल. खेळाडूनेच कळवलंय हा षटकार आहे. वा पार्थ वा, षटकार. शिरगावला बिलॉंग करणारे हे खेळाडू आज सगळ्यांची मनं जिंकतायत. यावेळेला लोअर फुल टॉस मिड विकेटला खेळलेत. धावांची लयलूट मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाचा आतापर्यंत समाचार घेतला गेलेला आहे. पहिल्या षटकात 2 चौकार आले, दुसऱ्या षटकात 2 षटकार आले, तिसऱ्या षटकात जर पाहिले तर 3 षटकार आले आणि चौथ्या षटकात पुन्हा षटकार आलाय. म्हणजे धावा तर प्रत्येक ओव्हरमध्ये घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. विकासला कमबॅक करावं लागेल. याही परिस्थितीमध्ये हार मानून चालणार नाही. रिव्हर्स खेळले, गॅप मध्ये जातोय हा फटका. आता निनाद चा नाद नाही करायचा. चौकार. पडलाय. धाव संख्या थांबवायची तर कशी थांबवायची. नवीन बॅटर येत आहेत आणि ते सुद्धा चांगली बॅटिंग करतायत. यावेळेला संयम दाखवला. बॉलला पॉइंटच्या दिशेने ढकललाय. पहिल्या प्रयत्नात कदाचित बॉल अडला गेला असता तर धावाची देखील संधी होती, परंतु इकडे 1 धाव आली आहे. याही षटकात धावा आल्यात खऱ्या. धाव संख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 61 धावा धावफलकावर आहेत. यानंतर आणखी 2 ओव्हर येणं बाकी आहे. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल. पालघर जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहतोय. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय या स्पर्धेकडे. यावेळेला टोलावलाय बॉल. थोडेसे जास्त सफल झाले होते. खेळलं मात्र मिड विकेटला. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या गेली 62 वर. हे षटक बाकीच्या काही षटकांच्या तुलनेत थोडंसं चांगलं म्हणावं लागेल, कारण 4 ओव्हरमध्ये धावसंख्या 63 झाली आहे. ओपन खुल्या गटातील टीमला विनंती असणार आहे. NB अवध, कपिल 11 आणि बालाजी राजकोट, दोनों टीम के कप्तान से विनती है आपको यहाँ जल्द से जल्द आना है. आपके किट्स कलेक्ट करने हैं और एक मैच के बाद आपका मैच भी खेला जाएगा. 63 धावा धावफलकावर. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. मानस पार्थ मोरे काय बॅटिंग केली आतापर्यंत. 11 चेंडूमध्ये 24 धावांची सदाबहार खेळी.
निनाद त्यांची साथ खूप चांगल्या पद्धतीने देत आहे 4 बॉलमध्ये 12, परंतु ही जोडी धोकादायक ठरू शकते. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले विकी यांना, वैभव पवार. समोर जर पाहिलं तर पार्थ मोरे खूप प्रभावित करणारी बॅटिंग सादर केली आतापर्यंत त्यांनी. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, नो बॉल इकडे घोषित केला गेलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडला आणि त्या कारणाने मात्र या ठिकाणी नो बॉल देखील घोषित केला जातोय. अलीकडे बदललेल्या नियमांच्या नुसार स्टंपच्या अलीकडे चेंडू असेल, खेळपट्टीच्या बाहेर पडला असेल तर तो नो बॉल दिला जातो. बिग हिट, तो लावलाय बॉलची हवाई यात्रा दूर 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 पर्यंत. 6 काय बॅटिंग केली आहे. समोरच्या बाजूला 3 षटकार मारलेत, या इंडने 2 मारलेत, समोरच्या इंडने सुद्धा 1 मारलाय. खूप चांगली बॅटिंग होते. 70 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर अधिकृत मात्र मारला गेला फटका पाहायला मिळाला, म्हणजे अजूनही 11 बॉल बाकी आहेत. 70 धावा धावसंख्येची 70 पूर्ण होते. अजूनही पाहायचं, ही जोडी तर चांगलीच जमली आहे. पार्थ खेळतात 30 धावांवर. शिरगावच्या पार्थने कमालच केली आहे, ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे आम्ही आभारी आहोत खऱ्या अर्थाने. तुषारजी संके साहेब आणि त्या सगळा ज्या पद्धतीने आयोजन कमिटी पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी मेहनत घेते, त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक आम्ही करू. कारण पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठीचा सगळ्यात मोठा मंच सध्या आपण पाहतोय. आणि अनिकेत फक्त इकडे थांबत नाहीत, पालघरमधील जे खेळाडू चांगले खेळतात त्यांना प्रयत्नही करतात की व्यावसायिक गटामध्ये देखील संधी देण्याचा प्रयत्न करतात. टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगची दिशा दाखवली आहे. वा पार्थ वा, धावांची मात्र आतषबाजी, चौकार. या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळाला. पार्थ काही ऐकायला तयार नाहीये, काय बॅटिंग करतायत. यावेळेला समोर आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, ही स्ट्रेंथ आहे पार्थची. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार, षटकार. याची उत्कंठा आहे. प्रशांत घरत, मयूर मर्दे यांचंही देखील अर्धशतक, 58 धावा त्यांच्या, प्रशांत घरत यांच्या 52. आणि आता तिसऱ्या अर्धशतकाचे वेध लागलेले आहेत, कारण पार्थ खेळतायत 40 धावांवर 15 चेंडूमध्ये 40 धावा. टीमची धावसंख्या 80. धावसंख्या मोठी आहे, परंतु मोठ्या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो असे बॅटर आहेत टीम रॉयल बालाजी टीमकडे सुद्धा, परंतु सध्या चर्चा पार्थची. यावेळेला अंदाज घेतला बॉलचा, थोडेसे पुन्हा आतमध्ये आले, ऑन साईडला ढकललाय बॉलला. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यातील 2 ते 3 बॉल असे होते वाईड लाईन वरून उचलून समोर षटकार मारलेत पार्थ मोरे यांनी. धावसंख्या 81 धावा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5वी ओव्हर मार्गस्थ असताना वैभव पवार, समोर जर पाहिलं तर निनाद. अखूट टप्प्याचा बॉल, आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या झोन मध्ये 6 षटकार. रोखायचं, या दोघांमध्ये पार्टनरशिप देखील मोठी पाहायला मिळाली आतापर्यंत.
यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. यस, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी बीमर आहे की नाही याकरता. योग्य बॉल कळवला जातोय आणि हे पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्याला दाखवले देखील. बॉल ज्या पद्धतीने खाली येत होता त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि ओव्हर संपते या ठिकाणी. ओव्हर संपतायत मात्र 5 आणि धावसंख्या झालेली आहे ती 88 धावा. विशेष म्हणजे या दोन खेळाडूंमध्ये 50 धावांची पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते. 41 वर पार्थ मोरे खेळतायत, निनाद खेळतायत 19 धावांवर आणि एक षटक अजूनही बाकी. आता वेध याचे लागतील की 100 पूर्ण होईल की नाही याचे वेध लागलेले आहेत. ज्या पद्धतीने निनाद आणि पार्थ खेळतायत दोघांनी प्रभावित केलंय. सागरवाडी येतात गोलंदाजीसाठी. दुसऱ्या डावात या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारा संघ आहे रॉयल बालाजी सुमित डेकडे आणि कंपनी. परंतु किती धावांचं आव्हान उभं राहणार तेही पाहणं महत्वाचं असणार आहे. सागर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. निनाद आणि पार्थ दोघांकडून देखील खूप चांगली खेळी होताना पाहायला मिळाली आहे. खूप प्रभावित केलं. चांगला बॉल थोडासा पुढे टाकला होता, थोडासा उंचावरून देखील टाकला होता, लॉंग ऑनला ढकललाय. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे तब्बल 89 धावा. शेवटचं षटक पार्थ मोरे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडंसं शफल होऊन आडव्या बॅटने स्क्वेअर लेगची दिशा निवडायची होती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 90 पर्यंत 90 धावा धाव फलकावर पूर्ण. 5 बॉल बाकी आहेत. पार्थ मोरे यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे जात आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवले तिकडे निनाद यांनी. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 91 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एक मोठी पार्टनरशिप आजच्या दिवसातील लक्षात राहण्यासारखा खेळ या दोघांचाही पाहायला मिळाला. आघाडीचे बॅटर माघारी परतल्यानंतर देखील या दोघांनी ज्या पद्धतीने डावाला सावरले ते लाजवाब होतं. बिग हिट, बॅटच्या पट्ट्यात बॉल आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज सागर घेत आहेत विकेट आणि पार्टनरशिप ब्रेक होते. कमी गतीने बॉल टाकला.
13 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने 92 धावा उभ्या राहिलेल्या आहेत आणि 93 धावांचा पाठलाग कसा होणार ऐकण्यासाठी जाऊयात. व्हॉइस ऑफ बोईसर पालघर जिल्ह्यातील असा एक समालोचक जो सातत्याने क्रिकेटमध्ये व्यस्त असतो. या ऐकूयात युसुफजी सय्यद सर यांना. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. आपण आवाज ऐकला. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आजचा चौथा सामना. यानंतर अजून एक सामना असेल. त्यानंतर आपण आमच्या स्क्रीन पाहू शकाल स्वरा युवा ग्रुप आमदार चषक 2024 संध्याकाळी 7 मध्ये पहिला सामना असणार आहे. ऑल इंडिया ओपन मधला कपिल 11 NB धनकवडी कपिल 11 NB धनकवडी विरुद्ध बालाजी राजकोट हा पहिला सामना असणार. त्याच्यामध्ये पाहू शकाल केतन मात्री असतील धनकवडी संघामध्ये. बालाजी राजकोट मध्ये सुमित ढेकलेसारखे फरदीन काझी असे खेळाडू पाहायला भेटले आजच्या दिवसामध्ये. श्रेयश कदम प्रदीप पाटील. तर दुसरा सामना असणार रेड डेव्हिल नोएडा रायगड विरुद्ध शिफा स्ट्रायकर फिरोज 11 हा दुसरा सामना असणार. आजचे 4 संघ आपल्याला पाहायला भेटेल संध्याकाळी 17 मध्ये. ऑल इंडिया ओपनचे सामने असतील थोड्या क्षणामध्ये. 2 सामने संपले पालघर डिस्ट्रिक्टचे. त्यानंतर ऑल इंडिया ओपनला सुरुवात होईल. मी विनंती करतो दोन्ही संघाचे संगणक जर आले असतील प्रतिनिधी आले असतील प्लीज आपण अमित तर आपण आपले ड्रेस किट आमच्या कॉमेंट्री पासून घेऊन जायचं. निखिलजी राऊत यांनी संपर्क साधायचा आपण प्लीज. बालाजी राजकोट आणि NB कपिल 11 NB धनकवडी या संघाचे संगणकाने. तर वळीव मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल एक चांगलं लक्ष म्हणावं लागेल. दिले गेल्या 6 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 93 धावा. भारत म्हणून अप्रतिम इनिंग साकारली तब्बल 42 धावा. त्याने टोकले 18 चेंडू फेस केले तब्बल 6 षटकार 1 चौकार अशा प्रकारे बॅटिंग केली. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पार्थ मोरे यांच्या बॅटवर पाहायला भेटेल आपल्याला. आपण प्रज्योत अंबिरे बरोबर एक्सप्रेस गोळी मागो सज्ज होईल. पहिल्या षटक घेतोय पॅव्हिलियन एन कडून. स्ट्रायकर पाहू शकाल गौतम आकरे आणि नॉन स्ट्राइक एंडवर टेनिस क्रिकेट वर अधिराज्य गांधीवर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर सुमित ढेकले. सुमित ढेकले अप्रतिम फलंदाज परंतु पहिल्या सामन्यात थोडासा अयशस्वी ठरला. परंतु हा महत्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये विजयी व्हावंच लागेल. बघा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3 आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय तुषारजी संख्ये टायटल स्पॉन्सर स्वरा युवा ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतो सलग 3ऱ्या वर्षामध्ये. पंच नक्कीच कॉल करतायत. सामना सुरू होतोय. पंचच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट प्रज्योत गौतम. पहिला चेंडू फुलटा डाऊन द ग्राउंड फटका सुरेख खेळला आणि चेंडू निघून जाईल सरळ. PDDPL चौकार 4 धावा. बघा चेंडू टाकला थोडासा पायाला खिचाव आलाय थोडासा क्रॅम्प आलाय ते म्हणजेच प्रज्योत अंबिरीच्या पायाला. आपण पाहतो थोडासा अडखळतोय थोडासा त्रासामध्ये आहे परंतु लोअर फुल टच बॉल गौतम आकरे याच्या बॅटवर चौकार आला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 93चा पाठलाग करता पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात करून दिली आहे संघासाठी आणि कुठे ना कुठे पहिल्या चेंडूवर थोडासा दबाव गोलंदाजावर. लॉंग ऑन सर्कलच्या आतमध्ये ठेवलं त्याच्या डोक्यावरून खेळला गेला हा चौकार. बघा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतो एक आमचे टायटल स्पॉन्सर तुषारजी संख्ये साहेब. काल त्यांचा वाढदिवस खूप थाटामाटामध्ये साजरा केला गेला याच मैदानामध्ये आणि आज 3रा दिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल जिच्या नावावर स्पर्धा आहे तुषारजी संख्ये साहेबांच्या घराची लक्ष्मी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 30 सामन्याचा आनंद घेते आदित्य संख्ये यांच्या बरोबर बसीने मिस्टर कुमारी स्वरा संख्ये तिच्या नावाखाली स्पर्धा पाहतोय सलग 3ऱ्या वर्षी. काल सुद्धा पाहिलं आपण जेव्हा वुमेन्स बंजारी प्रीमियर लीग पार पाडली गेली स्वरा 11 या संघ चॅम्पियन बनला आणि बघा स्वरा हा नाव
जेव्हा लाभतोय तो संघ चॅम्पियनच बनतोय. बघा थोडीशी इजा झाली आहे, म्हणजेच खेळाडूला आपण पाहू शकतो आमच्या स्क्रीनवर आदित्य संख्येने स्वराला दाखवलं जात आहे. तिच्या नावाखाली स्पर्धा आहे आणि मागील 3 वर्ष याच मैदानामध्ये आपण 3 सीझन बघा. पहिला सीझन पार पाडला ते म्हणजेच 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2023. दुसरा सीझन आपण पार पाडला म्हणजे 17 जानेवारी ते 21 जानेवारी 2024. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली लीग असेल जे एकाच वर्षामध्ये दुसऱ्यांदा आली आहे म्हणजेच 2024 मध्येच डिसेंबरच्या मैदानामध्ये 7 ते 11 डिसेंबर स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. बघा सामना थांबलाय परंतु अप्रतिम सामने आपण पाहतो. 70 यूट्यूब लाईव्ह चॅनल आणि विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आजचा 3रा दिवस भरपूर साथ भोसरकरांनी पालघरकरांनी दिलाय या स्पर्धेला. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल प्रेक्षक आवर्जून या मैदानामध्ये येतील कारण की आजचा जी रात्र आहे ती वेगळी असणार आहे. नाविन्य पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रेमीला देण्याचा प्रयत्न केला गेला. आदरणीय सन्मान्य तुषारजी संख्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अप्रतिम अशी स्पर्धा बघ. 8 संघ आपण घेतले ऑल इंडिया ओपन पूर्ण भारतामधून. केरळ असू द्या किंवा कर्नाटक, राजस्थान, कलकत्ता, बंगाल, गुजरात, सौराष्ट्र, रायगड, मुंबई, पालघर या विभागामधून खेळाडू आपल्याला खेळायला पाहायला भेटतील. आजच्या रात्रीमध्ये 4 संघ आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा 4 संघ खेळतील. 11 तारखेला या स्पर्धेमध्ये तब्बल 9 सामने होतील. स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतो. आतापर्यंत 5 संघ क्वालिफाय झालेत सुपर 6 मध्ये. पहिला संघ पहिल्या दिवशी रात्रीमध्ये क्वालिफाय झाला पालघर स्पोर्ट्स क्लब. दुसरा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच गोल्डन डेस्ट्रॉयर. तिसरा संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला मागील वर्षाचा चॅम्पियन संघ स्वरा विकी 11. आणि चौथा संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच पहिला वर्षाचा चॅम्पियन संघ आरपी लॉयन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड. आज 5वा संघ क्वालिफाय झालाय आजच्या दिवसामधला पहिला आणि स्पर्धेमधला 5वा संघ म्हणजेच MS उर्वी 11. असे 5 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेत. बघा खेळाडू जर कम्फर्टेबल असतील तर सामना आपण सुरू करणार आहोत. जर खेळाडू जास्त त्रास आहे तर आपण रिलॅक्स करू शकतो प्रज्योत, कारण की सामना खूप महत्वाचा परंतु तेवढाच महत्वाचा तुमच्या अंगाशी अवयव सुद्धा आहेत. जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर नक्कीच आपण रिलॅक्स करायचं आहे. सबड्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घ्यायचं, चला जरा सपोर्ट करायचा विनीत. चला सामना सुरू करा प्लीज, हे दक्षता घ्या. पहिला चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉसवर चौकार ठोकला गेला. 4 धावा नक्कीच जमा केला गेला. गौतम आकरे मॅन फ्रॉम दांडी चा खेळाडू. स्पिन टेकला नॉन स्ट्राइक एंडवर थोडी चर्चा केली गेली. बघूया थोडासा पहिला चेंडू चौकार नक्कीच ठोकला गेला. यानंतर सुद्धा जुना बनवायचे तब्बल 89 धावा 93चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात केली गेली ते म्हणजेच रॉयल बालाजी संघाकडून गौतम
आकरेच्या बॅटमधून. प्रसिद्ध थोडंसं शॉर्ट रन घेतलं गेलं प्रज्योतचं थोडंसं इंजरी झाली पायामध्ये थोडासा खेचाव आलाय थोडासा त्रास आहे परंतु संघासाठी खेळण्यास सज्ज झालाय. यावेळेस सोडवला चेंडूला डीप मध्ये खेळाडू आहे जयराज धनु करणार नाही चुकेनी. यावेळेस पलटवार केला गेला फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर मिस्टर गौतम आकरे बॅक टू आउट. पहिला चेंडूवर चौकार दुसरा चेंडू पलटवार आणि गौतम मैदानाच्या बाहेर. बघा गौतम आकरे बॅक थोडे आउट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी येतात प्लॅटफॉर्म पाम अल्केश गायकवाड बॅटिंग साठी. पाहू शकाल या षटकामध्ये 2 चेंडू 4 धावा दाखल एक गडी बाद. अल्केश गायकवाड यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाम हार्ड फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केले गेले बॅटरला. मागील सामन्यात चांगली बॅटिंग केली होती त्यावेळेस थोडासा त्रास मध्ये आहे प्रज्योत थोडासा रनअप मध्ये चुकतोय थोडासा पायामध्ये त्रास आहे क्रॅम्प आलाय परंतु संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झाला. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्लेयर पालघर करांसाठी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एसीएस वॉरियर्स साठी खेळत असताना पाहतोय आपण. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला क्लिअर करायचा प्रयत्न केला गेला डीप मध्ये पण चेंडू निघून जातो सीमारेषा पार. हा आलाय लगातो 6 षटकार 6 धावा. चेंडूवर गडी बाद. 3रा चेंडू फुलटॉ टाकला गेला लॉंग ऑफला क्लिअर केला गेला. बघा क्षेत्ररक्षण लगावलं गेलंय डीप काउकॉर्नर डीप मिड ऑफ सर्कलच्या बाहेर खेळाडू होते परंतु लॉंग ऑफ सर्कलच्या त्यांच्या डोक्यावरून फटके खेळले गेले. यावेळेस पाहू शकाल मिड ऑफ सर्कल मध्ये घेतला गेला लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर ठेवलं गेलं. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेखा डीप सुपर कव्हर चेंडू निघून जात सरळ काय पडला रोल करत 4 धावांसाठी. हा आलाय बॅक टू बॅक दुसरा पीडीपीएल चौक. विरुद्धामध्ये गोलंदाजी केली जाते आणि हा चौकार खूप सुरेख आला. बघा या षटकामध्ये 3 चौकार चेंडू टाकून झाले 4 धावा लगावले गेले तब्बल 14 धावा. 13 धावांचा पाठलाग करायचा चांगली सुरुवात झाली आहे रॉयल बालाजी या संघाकडून. बघा सुमितने अजूनही एकही चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्राइक एंडवर सुमित आहे 4 चेंडू नॉन स्ट्राइक एंडवर पडतो 2 चेंडू 10 वर फलंदाजी करतो अल्केश गायकवाड. यावेळेस पाहू शकाल सुरेख एक चेंडू यशक चातपड होता प्रयत्न चांगला केला तुषार मोरेने परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. यॉर्क चेंडू टाकला गेला ब्लॉक मध्ये बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. तुषार मोरेने प्रयत्न सुरेख केले होते परंतु अपयशी ठरलाय. अजूनही येणार एक चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्गस्थ पॉवर प्ले मधला 14 धावा धावफलकावर अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 79 धावांचा पाठलाग करावा लागेल. यावेळी शॉर्ट बॉल उसळी घेणारा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव आलाय. या षटकामध्ये पाहू शकाल एक गडी बाद केला गेला 2 चौकार 1 षटकार आणि तब्बल 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. शेवटचे अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकार समाप्तीनंतर एक गडी बाद धावा आहेत त्या 14 येणारे 30 चेंडू बनवायचे 79. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल बालाजी या संघाला 70 युट्यूब चॅनल आणि विश नेटवर्क या चॅनलवर पण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3रं. यानंतर थोड्या क्षणामध्ये स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स आमदार चषक
आपण पाहणार आहोत. आमच्या स्क्रीन पाहू शकाल 30 चेंडू 79 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रॉयल बालाजी या संघाला. MS उर्वी 11 संघ नक्कीच क्वालिफाय झाला आजच्या दिवसामधला पहिला संघ आणि या स्पर्धेमधला 5वा संघ सुपर 6 मध्ये. आदरणीय सन्माननीय तुषारजी संख्या साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय अनिकेतजी राऊत यांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा. तसंच PDTPL ची कमिटी पूर्णपणे सज्ज राहिली. मागील 3 वर्षापासून चांगली मेहनत करते आणि पालघरकरांसाठी पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी PDTPL च्या प्रत्येक सीझन मध्ये दिली गेली. त्याचा नक्कीच मनापासून आभार असेल. तुषारदादा अनिकेतदादा आणि पूर्ण टीम अप्रतिम काम करते. यावेळेस पाहू शकाल सुमित डेकले मागील 6 चेंडू नॉन स्ट्राईक येणार होता. यावेळेस स्ट्राईकवर आलाय आणि गोलंदाज आलाय तो म्हणजे गोलंदाज हिमांशू अंबिरे. प्रज्योत अंबिरेंची लहान बंधू बघा अप्रतिम गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती. तोच गोलंदाज झालाय. स्लोवर चेंडू लॉंग ऑफला फटकादार खेळला परंतु मिड ऑफला चेंडू निघून जातो. खेळाडू मयूर तांबरे चेंडूला फील करतो. स्केट झालाय सुरेश दर्शन बघा स्वतः स्किट केला गेला. चिराग राणे तिकडे आहेत तर नक्कीच चेअर करत तुषार संख्ये सुद्धा आहेत. हा सामना पाहू शकाल ते म्हणजेच दोन्ही संघ एकच आहेत एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये खेळत आहेत. प्रीतेश संख्ये असतील चिराग राणे असतील हे टीम ऑनर आहेत. मनीष राऊत सागर पाटील ACS वॉरियर्सचे ऑनर चिराग राणे सुद्धा आहेत. परंतु एका बाजूला पाहू शकाल गुरु संख्ये असतील तसंच चिराग राणे प्रीतेश संख्ये पुष्पक पाटील आणि प्रतीक संख्ये हे टीम ऑनर. फुलटास बॉल फटका सुरेख डीप मध्ये पार्थ मोरे चेंडू लावण्याचा प्रयत्न करेल बघा. सुरेख प्रयत्न केला गेला परंतु चेंडू अडवला गेला. हा प्रश्न निर्माण झालाय. बघूया सुमित थांबवतोय अल्केश गायकवाडला की पाहिलं जाईल निहाळलं जाईल काय आहे. चेंडू अडवला गेला का पार्थ अप्रतिम प्रयत्न केलाय आणि यावेळेस पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला का हे पाहिलं जाईल. आणि यावेळेस प्रितेश बघा तिकडे चर्चा करतायत बघितलं जाईल निहाळलं जाईल तदा डिसिजन येईल. चला चांगले चेंडू नक्कीच दोन्ही टाकलेत हिमांशू अंबिरे या गोलंदाजाने. आणि यावेळेस हा चौकार आहे. हा चौकार आहे आणि यावेळेस रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. फक्त 2 रिव्ह्यू एका संघाला आपण देतोय. बाहेरून चेंडू येऊन अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि पाहू शकाल अप्रतिम काम आमचे कॅमेरा वर्क करत असताना 70 युट्यूब लाईव्ह चॅनल विश नेटवर्क या चॅनलवर आपण स्पर्धा पाहतोय. धावसंख्या पाहू शकाल 19 धावा 19. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल आलाय. जे महिला आहेत त्यांना विनंती या मॅडम आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्या. आपलं सुद्धा स्वागत असेल. बघा प्रत्येकासाठी स्पर्धा आहे. यावेळेस फुलटॉस बॉल खेळाडू आहे चेंडूला फील करते. चेंडूला फील केला गेला फेकी केली गेली डायरेक्ट हिट झालाय परंतु कुठली धाव नाहीये. डॉट बॉल हिमांशू अंबिरे यांनी चांगली गोलंदाजी केली बघा. पहिल्या चेंडूवर एकेरीला दुसरा चेंडूवर चौकार मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. धावसंख्या 19 धावा धाव फटकावर अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल आपण पाहू शकाल 74 धावा 26 चेंडू 74 धावांची गरज. सामना जिंकण्याचा रॉयल बालाजी बघा. रॉयल बालाजी हा सामना जिंकून रॉयल एंट्री करेल का पुढच्या सामन्यामध्ये किंवा ACS वॉरियर्स हा सामना डिफेंड करून वॉरियर्सच्या रूपामध्ये पुढील सामन्यामध्ये प्रवेश करेल. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडूला पाठवून दिला डीप खाऊ कॉर्नर रिजनला. 1 बाउंस सीमारेषा पार. हा आला PDTPL चौकार. आमचे टायटल स्पॉन्सर तुषारजी संख्ये यांनी चेंडूला फील्ड केलाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउंस अडवला हा चौकार आलाय. स्पीड साऊंड प्रोव्हाइड झाला आणि जसंच बॅटला लागला तसा लिहिलं होता 70 हा चौकार. 4 धावा धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. अजूनही बनवायचे आहेत 70 धावा. येणारे चेंडू असतील 25. यावेळेस फटका बसला चेंडू खाली खेळाडू आला. यावेळेस झेल टिपण्याचा प्रयत्न केला त्याने. यावेळेस झेल टिपला गेला आणि फलंदाज यावेळेस माघार परत लागला. हिमांशू अंबिरेने सुरेख काम केलं आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 च्या सरासरी धावा आहेत. 23 गडी बाद झाले तब्बल 2
कुडूसचा वंडर बॉय सिक्सर किंग फैजान मेमन मैदानाच्या आतमध्ये आलाय 4थ्या क्रमांकावर आणि त्याची वेळ सुद्धा आली होती येण्याची आणि पाहू शकाल येणारे 24 चेंडू बनवायचे तब्बल 70 धावा कारण की इकडून 17.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील 24 चेंडू आणि 70 धावांची गरज 17.50ची सरासरी गाठावी लागेल बघा अजूनही सामना ऑन आहे सुमित डेकले मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला फैजान मेमन आहे परंतु प्रज्योत अंबिरे पहिला षटकात थोडासा मागडा ठरला होता एक गडी बाद केला होता परंतु पायामध्ये इंजरी असताना सुद्धा तो स्वतः गोली मागवा सज्ज झालाय ज्याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट जबाबदारी कशी असावी तो दाखवून देतोय थोडीशी इजा झाली आहे परंतु संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी आपल्या ऑनर्सच्या नावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ऑन साइड ला फटका पार्थ मोरे चेंडू खाली सुमित डेकले बड़ी मछली फसी गेंदबाज के चेहरे पर हसी सुमित मैदानाच्या बाहेर तिसरा गडी बाद होतोय रॉयल बालाजी संघाचा धावा आहे त्या 23 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे आणि 1 मिनिटामध्ये विकेट्स येणं गरजेचं आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साइड होते पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल प्रतीक पवार बॅटिंग साइड येत आहे यानंतर विनंती करेल दोन्ही ऑल इंडिया ओपन संघाच्या संगणकांनी आपली रिपोर्टिंग करून आपले जायचे अनिकेत जरी आहोत त्यांना संपर्क साधायचा नवीन बॅटर प्रतीक पवार स्ट्राईकवर प्रज्योत त्यावेळी शॉट बॉल उक केलाय अप्रतिम चेंडू होता मग राईज झाला होता नक्कीच खांद्याची वरती चेंडू परंतु काय फटका सजवलाय बोल करायचा प्रयत्न होता तिकडे खेळाडू होते चेंडूला फुल केला मिलिंद चांगला झेल सुद्धा टिपला मिलिंदनी आणि यावेळेस एक सिंगल धाव एक नंबर सहसा होते धावसंख्येवर पोहोचेल 24 अंकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 24 लॉस ऑफ 3 विकेट फैजान मेमन स्ट्राईकवर येणारे 22 चेंडू बनवायचे अजून 69 पार्थ मोरेने काय फलंदाजी केली 6 षटकार ठोकले 42 अप्रतिम इनिंग्स त्यांनी साकारली PDPL सीझन 3 मध्ये अविश्वसनीय इनिंग्स म्हणावे लागेल फैजान यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न टप्पा चेंडू तुझा अंगावर आला मध्ये आणलं गेलं जयराज आहे चेंडूला फुल करतील प्रत्येक सिंगल धाव बघा थोडासा इजा झाली तदनंतर कमबॅक केलाय पहिल्या षटकामध्ये एक षटकार 2 चौकार नक्कीच आले होते तब्बल 14 धावा खर्च केला परंतु काय कमबॅक राहिलाय ते म्हणजेच प्रज्योत अंबिरे यांचा वाघ थोडा जखमी झाला तदनंतर तो अजून घातक होत असं दाखवून दिलाय प्रज्योत अंबिरेने पहिल्या चेंडूवर सुमित डेकलेला बाद केलं 25 वर 3 ही धावसंख्या पाहू शकाल रॉयल बालाजी संघाची ऑफ्टरच्या बाहेर खोदून काढला गेला एक सिंगल धाव नक्कीच घेतील डीप मध्ये पाहू शकाल दिनात पाटील आहे चेंडूला फुल करतील बघा प्रज्योतची खासियत राहिली आहे जेव्हा तो चेंडू टाकतो तेव्हा मुखामधून प्रीत काढतो त्याच्याने तुम्हाला नक्कीच थोडासा वेगळी ताकद भेटते आणि वेगवान चेंडूमध्ये सक्षम होतोय ही ताकद राहिली प्रज्योत अंबिरेची धावसंख्या एकने पुढे सहसा होते धावसंख्या 26 लॉस ऑफ 3 विकेट अजून या षटकामध्ये येणारे 2 चेंडू बाकी असतील यावेळेस बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली चेंडू खाली खेळाडूला सुरेख झेल टिपला गेला मृणांग यांच्या हातामध्ये फैजान मेमन मैदानाच्या बाहेर बघा 2 चेंडू एकच धाव बनवली वेगवान चेंडू होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडे लगावली काय कमबॅक केलं गेलं ASC वॉरियर्स या संघाकडून ACS वॉरियर्स पाहू शकाल अटॅकिंग क्रिकेट स्पोर्ट्स वॉरियर्स असं म्हणावे लागेल कारण अटॅकिंग कमबॅक केलाय चिराग राणे सागर पाटील आणि अनिश राऊत
संघ मला खुश असतील. हे चांगला कमबॅक राहिलाय. पण चिरागणाच्या मनात थोडं दुःख सुद्धा असेल का एक संघ समोर खेळतोय आणि एक संघ जिंकतोय. दोन्ही संघामध्ये त्याचं नाव आहे परंतु मैत्रीसाठी खेळत असताना. चला स्पीडअप करा. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आलेला नवीन बॅटर पाहू शकाल. सोफिकी बॅटिंग साठी आलेत. अनिकेत राऊत कुठे असतील आमच्याकडे प्लीज. यावेळेस फटका तर खेळायचा प्रयत्न करतो. वेगाने फलंदाजाला नक्कीच डॉमिनेट करतात. जास्त प्रयत्न करू देत नाही. प्रज्योत अंबिरी जे गोलंदाजी आवडल्याचे टाळ नक्की झाला पाहिजेत. इंजरी झाल्यानंतर काय कमबॅक केलं या षटकामध्ये. 2 मोठे गडी बाद केलेत. धाबा खर्च केला आतापर्यंत मात्र 4 धाबा. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 27 धाबा. धाव फलकावर 4 गाडीच्या मोबदल्यामध्ये येणारी अजूनही 18 चेंडू बनवायचे विजयासाठी. तब्बल 66 धाबा विजयासाठी. 18 चेंडू 66 धाबा. अनिकेत पंकजी पाटील किंवा अनिकेतजी राऊत कुठे असतील आपण आमच्या कमेंट बॉक्स कडे यायचं प्लीज. बघा 27 वर 4 अशी स्थिती आहे. अजूनही 18 मध्ये बनवायचे 66 66. गोलंदाज पाहू शकाल फार एंड कडून सज्ज झालाय. गोली दिमागवर हिमांशू अंबिरला इंट्रोड्यूस केला गेला. बघा पहिली पॉवर 2 षटक खूप सुरेख राहिले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केला. 2 गडी बाद केला. प्रज्योत अंबिरीने यावेळेस पाहू शकाल क्षेत्रशन सतत स्पीडअप करा. बघा अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मधला. त्यानंतर ऑल इंडिया ओपन चे सामने होतील. यावेळेस फटका सुरेख स्वतःला झोकून दिला. चेंडूला ठोकून दिलाय. लगा तो 6. हा आलाय PDTPL षटकार 6 धावा. गेले. यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय. डीप लॉंग आपला खेळाडू परंतु सर्कलच्या आतमध्ये चेंडूला झेल टिपला. जर खेळाडू आहे तिकडे अप्रतिम झेल टिपले गेला. झेराज पाहू शकाल चेंडूला गॅदर करतायत. अप्रतिम क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. आणि यावेळेस गडी बाद झाला. 5वा 33 धावा धावफलकावर 5 गडीच्या मोबदल्यामध्ये पूर्णपणे संघर्ष करत असताना यावेळेस रॉयल बालाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना संतोष जाधव बॅटिंग साठी होतोय. इकडे पूर्णपणे प्रेशर बालाजी रॉयल बालाजी या संघावर आहे. बघा स्वरा युवा ग्रुप आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3रे. आजचा बघू लीग स्टेजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. ते म्हणजेच पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग साठी. त्यानंतर ऑल इंडिया ओपनच्या सामन्याला सुरुवात होतील. आणि उद्या जे पूर्णपणे राखून ठेवलं गेलं ऑल इंडिया ओपन सामन्यांसाठी. आणि परवा दिवशी 11 तारखेला आपण पाहणार आहोत ती सुपर 6 आणि सेमीफायनल फायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटेल. ऑल इंडिया ओपन आणि पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग चे पूर्ण सामने 11 तारखेला मेगा फायनल डे ला याच मैदानामध्ये आपण पाहू शकाल. थोडंसं चेंडूला नक्कीच चेक केला जातोय. संतोष नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एनवर असेल. नवीन स्ट्राईक वर असणार आहे कारण की फलंदाज पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू गडी बाद झालाय. चेंडूची नक्कीच 6 निशा केली होती. पंचायत मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सतीश कुरूप सर आणि एका बाजूला सुमित देशमुख सर. येणारे 16 मध्ये बनवायचे अजूनही 60. 16 बॉल 60 रन टू विन असं समीकरण आलेलं आहे. कुठे ना कुठे दबाव निर्माण केला. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे दोन्ही बंधूंनी अंबिरे बंधू म्हणावं लागेल. अप्रतिम हिमांशू प्रज्योत या दोन्ही गोलंदाजांनी ACS वॉरियर्स
अप्रतिम क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस प्ले डाऊन बॅटची आतली कडा नक्कीच लगावली आणि यष्टामध्ये येऊन चेंडू समावेश झाला आणि फलंदाज संतोष जाधव बॅक टू डगआउट गॉन. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले गेले. नवीन बॅटर अजय उपाध्याय मैदानाच्या आतमध्ये होतोय. पाहू शकाल तिन्ही चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या 2 चेंडूवर गडी बाद केलाय. हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज. कालच्या रात्रीमध्ये पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली विनीत धानमेर या गोलंदाजाने डेथ ओव्हर मध्ये. साठी बॉल नक्कीच हलक्या बॅटने खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक एकने पुढे सहसावती धावसंख्या एकने पुढे सहसावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 34 अंकावर. बघा काल राहुल पाटील आणि विनीत धानमेर या दोन गोलंदाजांनी हॅट्रिक विकेट्स घेतलेत या स्पर्धेमध्ये. 2 फलंदाजांनी 50 सुद्धा लगावलेत. प्रशांत घरत आणि मयूर मर्दे याच्या नाव तो रेकॉर्ड. फुलटॉस बॉल होता. काय सुरेख गोलंदाजी केली बघा. भावाच्या पावलावर पाऊल टाकून हिमांशु अंबिरे सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतात. दोन्ही बंधूंसाठी अप्रतिम गोलंदाजी अंबिरे बंधू यावेळेस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना एसीएस वॉरियर्सचा नक्कीच एक बॉलिंग युनिट किती स्ट्रॉंग आहे ते दाखवत असताना स्विच खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम नक्की झाला. तुषार मोडे पुढे साचवला आणि यावेळेस चुकी केली आहे. झेल निसटलाय हातामधून. प्रयत्न चांगले होते. फ्लाइंग स्लिपला होता. लगेच शॉर्ट चढवणला आला परंतु चेंडू काय करू शकला नाहीये आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 6 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी अजूनही आपण पाहू शकाल
त्या टॅगलाईनच्या अनुषंगाने फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल, तेव्हा रॉयल बालाजी संघ हा सामना विजयी होऊ शकतो. त्यावेळी सोडायला परत एकदा डीपला खेळाडू आहे, परंतु चेंडू खाली येईल. मिलिंद मिस टाइम झाला आणि फलंदाज उपाध्याय मैदानाच्या बाहेर 7वा गडी बाद होतोय 46 अंकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय, तो म्हणजेच सागर वडे. बघा 8व्या क्रमांकावर सागर वडेला पाठवलं गेले आणि इकडून औपचारिक नक्कीच पाहायला भेटेल, कारण की 7 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी अजूनही पाहू शकाल जिंकण्यासाठी. सात चेंडू 47 धावा. बघा अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय, अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. त्यावेळी सट ऑन द ग्राउंड खेळला गेला. डीप मध्ये पार्थ मोरे आहे, एक झेल टिपला गेला आणि अजून सागर वडे 8वा झटका यावेळेस दिला गेला. रॉयल बालाजी संघाला काय सुरेख फलंदाजी राहिली, काय सुरेख गोलंदाजी करतायत ACS वॉरियर्स सारखे लढले. पहिला सामना गमावला, परंतु गमावल्यानंतर जिंकणार कसा हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ऑनर्सची चर्चा झाली, खेळाडूची चर्चा झाली, तदनंतर हा कमबॅक सुरेख राहिलाय. येणारे 6 चेंडू मध्ये बनवायचे 47. बघा शेवटचा अंतिम चेंडू कुठला गोलंदाज सज्ज. चला प्रज्योत गोलंदाज इंट्रोड्यूस करा. बॅटर लगेच आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत अंबिरे स्पीड अप करा चला प्लीज. बघा यश चव्हाण मधील गोलंदाज आकोश सज्ज होत आहे. मृणांगला इंट्रोड्यूस केला गेला गोलंदाज. शेवटच्या अंतिम 6 चेंडू बनवायचे 47. शॉट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप, शॉट थर्ड मॅन, पॉइंट, सर्कलच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर लेग खेळाडू आहे. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या बाहेर. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता, पाहायला नक्कीच ब्रश झालाय, परंतु ऑफिसच्या बाहेर इम्पॅक्ट नक्कीच पाहायला भेटलाय आणि एक धाव लेग बाय चेंडूमध्ये नक्कीच बघा फाळा बॅटर सफल झाले होते. ऑफिसच्या बाहेर चेंडू नक्कीच पिचिंग झाला, इम्पॅक्ट पाहायला गेला. तदनंतर लेग बायचा सिंगल पंचाकडून देण्यात आला. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 47 धावा. येणारे 5 चेंडूमध्ये 46 धावा अजूनही बनवायचे. तसा बदल केला जातो क्षेत्रक्षणामध्ये. स्क्वेअर लेग चा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला गेला. लेफ्ट हँड बॅटर. ओहो हो, यावेळेस काय सुरेख चेंडू आहे. डॉट बॉल मृणांग अप्रतिम चेंडू. बघा दबावामध्ये यावेळेस फलंदाजी करणारा संघ आहे. यश चव्हाणला डॉट केला, टाकले बॉल. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस फटकाचा स्वीप खेळला. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. चेंडूवर आलाय पार्थ मोरे. पार्थ मोरेने तब्बल 3 झेल टिपलेत या सामन्यामध्ये आणि बॅटिंग करताना 16 चेंडू मध्ये 6 षटकार च्या मदतीने 42 धावा सुद्धा बनवल्यात. बघा येणारे अजूनही चेंडू असतील तब्बल या इनिंग्स मध्ये 3 चेंडू बनवायचे 46. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटचा बॅटर लगेच या. चला 3 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी 47 जिंकण्यासाठी रॉयल बालाजी या संघाला. नवीन बॅटर वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. शेवटचा अंतिम फलंदाज, अंतिम जोडी आणि अंतिम 3 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी 46. यावेळेस ऑफसाइडला फटका तर खेळलाय. चेंडू खाली खेळाडू आहे. सुरेख झेल आणि संघ ऑल डाऊन. 10 गडी बाद 47 धावावर आणि पाहू शकाल 45 धावांनी सामना विजय झालाय. ACS वॉरियर्स
पहिला संघ राहिला या स्पर्धेमध्ये. 10 गडी बाद झाले परंतु एवढी मोठी धावाने विजयी केलाय. पहिला संघ सुद्धा राहिलाय एसी वॉरियर. चला लगेच टॉस साठी यायचा दोन्ही संघ. एका बाजूला मैत्री 11 पालघर आणि एका बाजूला एसीएस वॉरियर संघ आणि रॉयल बालाजी संघनायक सुमित ढेकले आपला संघ घेऊन या. हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर आपण जायचं आहे. हस्त आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर आपण जायचं. दक्षता घ्या. चला वीरेंद्र बाबरे मैत्री 11 पालघर संघाचे संघनायक आणि एसीएस वॉरियरचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. चला विनंतीशील मैत्री पालघर संघाचे संघनायक वीरेंद्र बाबरे सर टॉस साठी या. तसंच एसीएस वॉरियर्स प्रज्योत कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी. चला प्लीज. बघा आजच्या दिवसामधला पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मधला शेवटचा अंतिम सामना आहे. क्वालिफायर सामना. मी विनंती करेल राहुलजी संके साहेब माझी ग्रामपंचायत कुंबोली ग्रामपंचायत सरपंच आपण या प्लीज. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. राहुल सर या. चला एसीएस वॉरियर्स प्रज्योत बघा आमचे पाहुणे वाट पाहतात. प्लीज टॉस साठी लगेच पाठवायचं. आणि या मॅचचा मॅन सुद्धा आपण अनाउन्स करतोय. 3 झेल टिपलेत. 16 मध्ये 42 धावा बनवल्या. 7 षटकार ठोकलेत. पार्थ मोरे मॅन ऑफ द मॅच. आणि आमची स्पर्धेची आन बान शान ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय तुषार साहेब सुद्धा आले आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 वर्षापासून टेनिस प्रीमियर लीग पाहतोय आणि यांच्याच नेतृत्वाखाली पहिल्यांदा पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये बोईसर शहरामध्ये आपण पाहणार आहोत ऑल इंडिया ओपन स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक. या सामन्यानंतर आमदार चषकाला सुरुवात होईल. आजची रात्र खूप मोठी रात्र आहे कारण की पालघरकरांसाठी बोईसरकरांसाठी एक चांगली मेजवानी डबल धमाका तुषारजी संके यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल आपल्याला. चला या टॉस साठी पार्थ मोरे एका बाजूला कॅप्टन पार्थ मोरे आणि एका बाजूला पाहू शकाल वीरेंद्र बाबरे. बघा एक सातपाडीचा रहिवासी एक शिरगावचा रहिवासी दोन्ही खूप एकत्र खेळतात परंतु एक विरोधामध्ये खेळणार आहेत. बघा कॉल असेल आमची स्वरा सुद्धा आलेली आहेत. बघा स्वरा असा कॉल करायचा आहे. तर एका बाजूला PDDPL राहुलजी साहेबांची शुभ हस्ते टॉस करणार आहोत. हुज कॉलिंग फर्स्ट. मैत्रीचा कॉल वीरेंद्र बाबरे. स्वराचा कॉल केला गेला अँड इट इज PDDPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग. लगेच टॉस विन झाला पार्थ.